समुद्राला आज सुद्धा मोठी भरती येणार। समुद्रामध्ये 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार। नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याची सूचना। कोल्हापुरातल्या ठाकरेंच्या शिवसेनेमधील नाराजी नाट्यावर लवकरच तोडगा निघणार। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवरून बोलावणं, समन्वयक नेत्यांनाही हजर राहण्याच्या सूचना। पदाधिकारी निवडीवर उपनेते संजय पवारांकडून नाराजी व्यक्त। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी मुंडे कुटुंबासह ग्रामस्थांचा आज रास्ता रोको। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या माहेर आणि सासरच्या गावातील ग्रामस्थांकडून रास्ता रोको करण्यात येणार। बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा अटकपूर्व जामीन अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला। रणजित कासलेनं जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं। धनंजय मुंडेबाबतही आक्षेपार्ह विधान केलं होतं। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं कासलेचा जामीन अर्ज फेटाळला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची नवी व्यूहरचना। मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळागाळातील कॅडर ऍक्टिव्ह करणार। सर्व माजी आमदार खासदारांसोबत साधणार संवाद। नितीन गडकरींना डॉक्टर चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवणार। माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या हस्ते गडकरींना पुरस्कार देण्यात येणार। माढाच्या 53 अनिवासी आणि 28 कार्यालयीन गाळ्यांसाठी 1 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार। पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाईन बोली स्वरूपामधील ई लिलाव वेबसाईटवर होणार। 2 मे 2012 नंतरच्या सर्व शिक्षकांच्या नियुक्त्यांची एसआयटी चौकशी करा। शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष नागू गाणार यांची मागणी। नागू गाणार यांनी देवेंद्र फडणवीस आणि दादा भुसेंकडे पत्राद्वारे मागणी केली। कृषी सुविधांना मॅग्नेटची बळकटी। 2100 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता। राज्य सरकारनं सप्टेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा 6 वर्षांसाठी मॅग्नेट प्रकल्प राबवण्यास मान्यता दिली होती।